नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. आपण बोलतो आहोत संसदेचा सर्वात घसरत चाललेला परफॉर्मन्स 15व्या लोकसभेत बघायला मिळाला, ज्याला आपण नीचांक म्हणू शकतो अशा प्रकारचा हा परफॉर्मन्स आहे. पुन्हा एकदा आपण येऊयात मृणालिनी नानिवडेकरांकडे. मृणालिनी, UPA 1 आणि UPA 2 या दोन सरकारांच्या काळामध्ये तुम्हाला काय विशेष फरक जाणवतो, किंवा संसदेचा परफॉर्मन्स म्हटल्यानंतर आता कानगोसाहेब ज्याप्रमाणे म्हणाले त्याप्रमाणे फक्त विधेयकांच्या संख्येमध्ये बघता येणार नाही, तर कुठल्या विषयावर चर्चा झाली, कुठल्या विषयावर मतमतांतरं झाली, देशातल्या वेगवेगळ्या विचारसरणींनी एखाद्या विषयांवर आपली काय मतं मांडली आणि त्यातून शेवटी आउटकम काय निघाला, ही सगळी प्रक्रिया असते. या दोन UPAंमध्ये आपण काय कंपॅरिझन कराल, किंवा त्यांच्यामध्ये काय नक्की फरक होता असं आपण सांगाल? भालचंद्र कानगोंनी उपस्थित केलेले मुद्दे तर फार महत्त्वाचे आहेतच, पण मी थोडंसं वाघमारेंकडे आधी जाते. ते म्हणाले की 14व्या लोकसभेतली आमची कामगिरी आणि 15व्या लोकसभेतली आमची कामगिरी यांची तुम्ही तुलना का करत नाही. प्रश्न सरळ सरळ आहे की जे मनमोहन सिंग पहिल्या कार्यकाळामध्ये अत्यंत प्रभावीपणे समोर आले होते, ज्यांनी भारत अमेरिका न्यूक्लिअर डीलसारखा अत्यंत ऐतिहासिक घटनाक्रम मंजूर करून घेतला होता, कानगोंना हे पटणार नाही पण आपण विरोध बाजूला ठेवू नये, जे एक टप्पा आपण गाठला होता त्यातलं कोणतंही कार्य मनमोहन सिंग या कालावधीत साध्य करू शकले नाहीत. विषय सरळ होते. 2G स्पेक्ट्रम घोटाळा आणि कोलगेट ॲलोकेशन्स या दोन्ही मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी ज्या भूमिका घेतल्या त्या कालांतराने सर्वसंमत झाल्या. 2G स्पेक्ट्रममध्ये तर सुप्रीम कोर्टाने यासंबंधी निर्णय देऊन जी काय ॲलोकेशन्स झाली ती अनकॉन्स्टिट्युशनल होती हे सर्वतोपरी सिद्ध केलं. आता अनकॉन्स्टिट्युशनल विषयावर जर सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाला बाजू मांडूच देत नाही तर विरोधी पक्षानं करावं तरी काय? पेपर स्प्रे मारणं, शस्त्र आणणं हे प्रकार वेगळे, पण जे अत्यंत दोन जबाबदार पक्ष आहेत, काँग्रेस आणि भाजप, जे राष्ट्रीय पक्ष आहेत, त्यांच्यात एकवाक्यता होऊ शकली नाही. आणि याचा फटका अर्थातच काँग्रेसनी जी मोठ्या प्रमाणात विधेयकं आणण्याचा प्रयत्न केला होता, ही भ्रष्टाचार विरोधी विधेयकं होती, ही महिलांना आरक्षण देणारी विधेयकं होती. आणि हे सगळं समीरंजी मला वाईट यासाठी वाटतं की 15व्या लोकसभेचं कॉन्स्टिट्यूशन अत्यंत चांगलं होतं. अनेक शिक्षित लोक खासदार झालेले होते. कधी नव्हे त्या 59 महिला खासदार झालेल्या होत्या. मीरा कुमार ज्या संयतपणे सभागृहाचं कामकाज चालवायच्या त्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या. सुषमा स्वराज विरोधी पक्ष नेत्या होत्या. नो नॉनसेन्स म्हणून ओळखले जाणारे मनमोहन सिंग पंतप्रधान होते. आणि तरीही असं झालं याचंच कारण UPA 1ला जे साधता आलं ते कालांतराने कुठेतरी नेतृत्वहीनता आली. मनमोहन सिंग हे सगळं सांभाळू शकले नाहीत. सोनिया गांधी थोड्याशा आजारपणामुळे माघारीला गेल्यासारख्या झाल्या आणि राहुल गांधी वर येऊ शकले नाहीत. यात जो काय फटका बसलाय तो मुख्यत्वे काँग्रेसला बसलेला आहे. मृणालिनी, अनेक प्रश्न आपण निर्माण केलेत. आपण एक एक प्रश्नांना राजू वाघमारेंचं म्हणजे काँग्रेसचं काय मत आहे ते बघू. माधव भंडारी पण आपल्याबरोबर आलेत, त्यांचं काय मत आहे ते बघू. राजू, आपण काय म्हणाल या सगळ्या विषयांवर? इतकी विद्वज्जन या सगळ्या लोकसभेमध्ये असताना एक अतिशय सेन्सिबल, एक अतिशय उत्तम दर्जेदार चर्चा संबंध राष्ट्राला, इतर राष्ट्रांना सुद्धा बघायला मिळाली असती, तसं होऊ शकलं नाही. याची जी काही अनेक कारणं आता मृणालिनींनी सांगितली ती आपल्याला मान्य आहेत का? नाही, ती मला एकही कारण त्यांनी सांगितलेलं मान्य नाही की UPA मध्ये मनमोहन सिंग अगोदर खंबीर होते, UPA 2 मध्ये ते खंबीर नव्हते, किंवा आमच्या नेत्या सोनिया गांधी आजारपणामुळे मागे पडल्या, किंवा राहुल गांधी आले नाहीत. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे तिन्ही नेते जे सुरुवातीपासून ज्या पद्धतीने खंबीर आहेत त्याच पद्धतीने ते आत्तापर्यंत होते. प्रश्न असा आहे की काँग्रेसने एवढी चांगली विधेयकं आणण्याचा प्रयत्न केला, 2G घोटाळा किंवा कोल माईनचा घोटाळा, ह्या घोटाळे झाले असतील, पण ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ हा होत नाही की तुम्ही त्यावेळी झालेला जो प्रकार आहे तो एक प्रकार घेऊन तुम्ही पूर्ण संसद चालू देणार नसाल. तुम्ही लोकांना उपयोगी पडणारे जे कायदे काँग्रेस पक्ष या संसदेमध्ये मांडू इच्छितो, किंवा ज्याच्यामुळे सामान्य जनाचा आणि सगळ्यांचा फायदा होणार आहे, असे कायदे जर त्यांना तुम्ही आणूच देत नसाल. बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, सत्ताधारी पक्ष विधेयक मांडतो, त्याच्यानंतर ते विधेयक मांडायला देणं, त्याच्यावर चर्चा करू देणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हा विरोधी पक्षाचा प्रश्न आहे. जर ते या गोष्टीला तयारच नसतील, जर त्यांनी हे ठरवलं असेल की आम्हाला
हा जो खेळ आहे हा खेळायचाच नाहीये. पण तुम्ही खेळ राजीवजी बंद करा. राजीवजी आकडेवारी असं सांगते की 40% विधेयकही चर्चेशिवाय किंवा गोंधळात चर्चेची संधी न देता पास झाली. याला आपण काय म्हणाल? एका बाजूला आपण म्हणता की विरोधकांनी याला चर्चाच घडवू दिली नाही. त्यांनी चर्चा घडूच दिली नाही ना. त्यांनी इतका गोंधळ घातला की त्यावेळी सरकारला ती विधेयक त्याच पद्धतीने पारित करावी लागली. माधव भंडारी आपण काय म्हणाल? माधव भंडारी आपण काय म्हणाल या मुद्द्यावर किंवा काँग्रेसच्या या बचावावर आपण काय म्हणाल? नाही, माफ करा, मला काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर वाघमारे काय बोलले ते सगळं ऐकू आलं नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं मत व्यक्त करणं हे योग्य होणार नाही. पण ज्या मुद्द्याची चर्चा आपण करतो आणि शेवटचं 1-2 वाक्य जे आपल्या बोलण्याच्या संदर्भावरून लक्षात आली त्यावरून असं दिसतं की काँग्रेसचा नेहमीचाच दुसऱ्यावरती ठपका ठेवण्याचा जो खेळ असतो तो त्यांनी आता चालवलाय की भाजपमुळे हे झालं नाही, विरोधी पक्षांमुळे झालं नाही, आम्ही सगळं काम करणारच होतो पण विरोधी पक्ष आम्हाला काम करू देत नाहीत, अशी बहुधा त्यांची भूमिका असावी. काँग्रेसने यापेक्षा वेगळी भूमिका आजतागायत कधीच मांडली नाही. विधेयक रद्द का करावी लागली, त्या विधेयकांवरती चर्चा का होऊ शकली नाही, विरोधकांच्या बरोबर तुम्ही चर्चा किती वेळा केल्यात आणि महत्वाची विधेयकं मंजूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने तुम्हाला किती सहकार्य केलं, ह्याचा हिशेब एकदा तुम्ही खरं म्हणजे प्रामाणिकपणे लोकांना दिला पाहिजे. अनेक महत्वाची विधेयकं अशी आहेत की ती जर भारतीय जनता पक्षाने सहकार्य दिलं नसतं तर तुम्हाला जी रद्दबातल झालेल्या विधेयकांचा आकडा दिसतोय तो आणखीन वाढलेला पाहायला मिळाला असता. पण अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही सहकार्याची भूमिका घेतली. पण या काळात काँग्रेसने कधीच विरोधकांना विश्वासात घ्यायची भूमिका घेतली नाही. विरोधकांना सोडा, स्वतःच्या आघाडीमधल्या सहकारी पक्षांना सुद्धा यांनी विश्वासात घेतलं नाही आणि त्यामुळे त्यांची विधेयकं ही अनेकदा त्यांच्या सहकारी मित्रपक्षांनी उधळून लावली, विरोधकांनी नाही उधळून लावली. त्यांनी उधळून लावलेल्या एकेका विधेयकाचा हे माहिती काढावी समोर आणि मग मुलायम सिंगनी किती उधळून लावली, लालू प्रसाद यादवनी किती उधळून लावली, ममता बॅनर्जींनी किती उधळून लावली, या सगळ्याचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर द्यावा. राजू वाघमारे आपण काय म्हणाल याच्यावर की आपल्या घटक पक्षांनी सुद्धा आपण मांडलेली विधेयकं उधळून लावली असा आरोप माधव भंडारी करतायत भाजपचे, आपण काय म्हणाल याच्यावर? बाकीच्या फ्लोअर मॅनेजमेंट बद्दल सोडा, आपण आपल्या घटक पक्षांची सुद्धा फ्लोअर मॅनेजमेंट आपण करू शकला नाहीत. ऑन द कॉन्ट्री भाजपसारख्या पक्षांनी तेलंगणाचं विधेयक असेल किंवा इतर विधेयक असतील याच्यावर सहकार्य करू असं जाहीरपणे सांगून आपला दिलेला शब्द पाळला म्हणून ती विधेयकं पुढे येऊ शकली, पास होऊ शकली असं माधव भंडारी म्हणतात. मला माफ करा, मला माधव भंडारी काय म्हणाले ते मला तुमच्या ऑडिओच्या याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना आता राजू वाघमारेजी, माधव भंडारी असं म्हणाले की जर विरोधी पक्षांनी सहकार्य दिलं नसतं तर झाली एवढी विधेयकं सुद्धा पास झाली नसती, तेव्हा त्यांच्या डोक्यावर खापर फोडण्यात काही अर्थ नाहीये. ऑन द कॉन्ट्री तुमच्याच घटक पक्षांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही, तुमच्या घटक पक्षांनाच तुम्ही काबूत ठेवू शकला नाहीत, फ्लोअर मॅनेजमेंट करू शकला नाहीत, हे काँग्रेसचं युपीएचं अपयश आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, आमच्या घटक पक्षांनी जर ममता बॅनर्जीचा अपवाद सोडला तर आम्हाला तेवढा विरोध आणि त्या पद्धतीने कोण वागलं नाही आणि ममता बॅनर्जी शेवटी आमच्या युपीए मधून निघून गेल्या. त्यांचा एक अपवाद सोडला तर त्या पद्धतीने कुठचीही गोष्ट घडलेली नाही. आणि भाजप जे म्हणतंय की त्यांनी सपोर्ट केला, फक्त तेलंगणाचा एक प्रश्न आणि त्या विधेयकाची चर्चा जर सोडली तर भाजपनी प्रत्येक विधेयकाला आणि प्रत्येक विधेयकामध्ये त्यांनी खोडा घालण्याचाच प्रयत्न केलेला आहे. पण राजूजी एक सांगा की विधेयकामध्ये काही अमेंडमेंट्स असणं किंवा विधेयकामध्ये काही ऍडिशनल पॉइंट्स असणं ही तर संसदीय देवघेव नेहमीच चालू असते, याच्यामध्ये काही विशेष नाहीये किंवा याच्यामध्ये काही चुकीचं आहे असंही म्हणता येत नाही. असायलाच पाहिजे ती असायलाच पाहिजे किंवा ती अमेंडमेंट असणं गरजेचं आहे, पण त्याच्यावर त्या पद्धतीने चर्चा होऊन त्या पद्धतीने अमेंडमेंट्स करणं गरजेचं आहे. तुम्ही जर फक्त ते विधेयक लांबवण्यासाठी किंवा ते पारित होऊ नये त्यासाठी जर अशा गोष्टी करत असाल तर त्या गोष्टीला अर्थ नाही ना. माधव भंडारी काय म्हणाल आपण? नाही, आपल्या एकंदर आवाजाच्या व्यवस्थेमध्ये थोडी अडचण आहे.
ते बोललेलं मला परत ऐकू आलं नाहीये, परंतु शेवटी एक काहीतरी असं बहुधा ते म्हणालेत की आम्ही खूप दुरुस्त्या सुचवल्या, अमकं तमकं असं काहीतरी त्यांनी सुचवलं. नाही, ते असं म्हणाले की एक तेलंगणाचं विधेयक सोडल्यास फार काही सहकार्यांनी विरोधी पक्ष वागलेले नाही आहेत. इतर वेळा त्यांनी प्रत्येक वेळेला अडथळे आणायचाच प्रयत्न केलेला आहे. त्यांनी संसदेमधल्या कामकाजाची नीट माहिती घेतलेलं अधिक चांगलं राहील. त्यांच्या आठवणीसाठी सांगतो आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतो, आठवणीपेक्षा सुद्धा माहितीसाठी. अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर जे लोकपाल विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं, लोकसभेत मंजूर झालं, त्याचा सगळा मसुदा तयार करण्यापासून आम्ही सहकार्य केलं. आणि सहकार्य म्हणजे अरुण जेटली स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी मसुदा तयार करण्याच्या कामात सहभाग घेतला. त्या सगळ्याचा इतिहास देशासमोर रेकॉर्डिंग केलेला इतिहास आहे, आपण तो मिळवून बघा. त्यावेळेला दुरुस्त्या सुचवल्या, त्याच्यावरती मतदान झाली. तुमचे नेते त्यावेळेचे सरचिटणीस आणि आत्ताचे तुमचे उपाध्यक्ष युवराज राहुल गांधी यांनी त्या विधेयकामध्ये एक महत्त्वाची उपसूचना सुचवली आणि त्याला घटनात्मक दर्जा द्यावा असं म्हटलं. आणखीन काही उपसूचना सुचवल्या होत्या. त्या उपसूचना फेटाळल्या गेल्या कारण तुमचे 19 खासदार सभागृहातून निघून गेले. ते सगळे काँग्रेसचे होते, भाजपाचे नव्हते. त्यामुळे मित्रपक्ष विरोधी पक्ष सोडा, स्वतःच्या पक्षाच्या खासदारांना सुद्धा सभागृहाच्या कामकाजात कसा भाग घ्यायचा हे तुम्ही कधी सांगितलं नाही. तुम्ही त्यांनाच कधी बरोबर घेतलं नाही. तुम्ही कशाला इतरांवर ठपके ठेवता? अडचण तुमची आहे, अपयश तुमचं, हे मोकळ्या मनाने मान्य करा केव्हा तरी. कानगो साहेब, आपण काय म्हणाले या विषयावर? हे अपयश हे सरकारचं किंवा सरकारच्या आघाडीचं आहे असं म्हणणं आहे भाजपाचं. आपण काय म्हणाल? याच्यामध्ये अनेक प्रकारचे दबाव जे पंतप्रधानांवर कार्यरत होते, ज्याच्यामध्ये पक्षांतर्गत असलेले वेगवेगळे हायकमांडचे गट किंवा स्वतः सोनिया गांधींचा एक वेगळा दबाव, राहुल गांधींचं स्वतःचं एक वेगळं मत, राष्ट्रीय सल्लागार परिषद नावाची एक पॅरलल कॅबिनेट जी होती त्यांचं सुद्धा मत वारंवार प्रत्येक विधेयकाच्या बाबतीत मध्ये यायचं. या सगळ्यामध्ये स्वतः मनमोहन सिंगांना पाहिजे असलेलं फ्लोअर मॅनेजमेंट झालं नाही. याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं कानगो साहेब? म्हटलं की ममता बॅनर्जींनी पाठिंबा काढल्यानंतर हे सरकार अल्पमतात गेलेलं आहे आणि मग कधी मुलायम सिंगचा, कधी मायावतीचा असे पाठिंबा घेण्याच्या चक्रामध्ये फ्लोअर मॅनेजमेंट दुय्यम ठरलं. सरकार टिकवणं प्रायमरी झालं. म्हणजे मी आठवेन की एफडीआय अँड रिटेल या संदर्भात सरकारने आणि मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ममता बॅनर्जींनी दबाव आणल्यावर मागे घेण्यात आला आणि परत मग फ्लोअर मॅनेज करण्याच्या नावाखाली तो इंट्रोड्यूस करून कशा पद्धतीने तो पास करून घेण्यात आला तुम्ही बघितलं. म्हणून हे अपरिहार्य असं माझं म्हणणं आहे की जेव्हा अल्पमतातलं सरकार स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी लोकसभेमध्ये काम करतं तेव्हा अशा प्रकारचा गोंधळ अभिप्रेतच आहे. तेव्हा काँग्रेसने दुसऱ्यांवर दोष घालू नयेत, ही जबाबदारी त्यांची होती आणि त्यात ते नापास झालेत. मला असं वाटतं की सरळ सरळ थेट शब्दात आरोप केलेला आहे. आपल्याला पुन्हा एकदा मृणाली नानिवडेकरांकडे यायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला छोटीशी विश्रांती घ्यायची आहे. सरळ सरळ ठपका असा आहे की हा सगळा दोष काँग्रेसचाच आहे. अंतर्गत गोष्टी काहीही असतील, दबाव काही असतील पंतप्रधानांवर किंवा फ्लोअर मॅनेजमेंट करणाऱ्यांवर, हा दोष काँग्रेसचा आहे असं भाजपचंही म्हणणं आहे आणि आत्ताच आपण बघितलं त्याप्रमाणे कम्युनिस्ट पार्टीचंही म्हणणं आहे. याच्यानंतर ही चर्चा पुढेच चालू राहणार आहे. आणखी काही मुद्दे आपल्याला बघायचे आहेत की या अपयशामुळे नक्की नुकसान काय झालं, कुठली बिलं एज्युकेशनच्या संदर्भातली असतील किंवा व्हिसल ब्लोअर्स ॲक्ट असेल किंवा नागरिकांच्या ग्रेव्हियन्सेसबद्दलचं बिल असेल किंवा आत्ता जसं मृणालींनी सांगितलं तशी अनेक महत्त्वाची विधेयकं जी पास होणं गरजेचं होतं, ज्याचे अध्यादेश काढणं गरजेचं झालेलं आहे आणि ते पुढच्या सेशनला पास करून घेणंही गरजेचं झालेलं आहे. अशा प्रकारची विधेयकं कोणती होती याची आपण चर्चा करणार आहोत. त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटी विश्रांती.